आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत नाते नंदनवनाशी. नंदिनी पित्रे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते नमस्कार. काश्मीर हे भारताचं नंदनवन. हिमालयाच्या कुशीत वसलेला निसर्ग संपन्न असा भूप्रदेश. हिमालयाच्या पर्वतरांगातून वाहणाऱ्या नद्या, सरोवरं, विस्तीर्ण बागा, हे सगळं नेत्रसुखद असं. उंचावरचं काश्मीर आणि सपाटीवर जम्मू, दोन्हीकडच्या हवामानात फरक आहे, पण निसर्गाचं वरदान मात्र दोन्हीकडे सारखंच आहे. एकीकडे निसर्ग सौंदर्याची लयलूट इथे आहे आणि दुसऱ्या बाजूने दहशतवादाची गडद छाया या प्रदेशावर बराच काळ होती, ज्याचा परिणाम इथल्या पर्यटनावर म्हणजे उत्पन्नाच्या मुख्य स्रोतावरही झाला. देशाच्या सीमावर्ती भागातले दहशतवादासारखे जटिल प्रश्न सोडवायचे असतील तर शिक्षण आणि रोजगाराच्या सुविधा मिळणं गरजेचं आहे. हे समजून घेऊन या भागात पुन्हा जाऊन तिथल्या परिसराशी आणि माणसांशी जिव्हाळ्याचं, प्रेमाचं नातं निर्माण करावं लागेल. इथल्या महिला आणि मुलांसाठी काम करणारी हम चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या संस्थापक कार्यकर्त्या नंदिनी पित्रे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. नंदिनीताई, नमस्कार. नमस्कार. हम चॅरिटेबल ट्रस्ट, तर या नावापासूनच मुळात आपण सुरुवात करूया. हम म्हणजे काय आहे? हम HUM हम आहे, ज्याच्यामध्ये हँड्स युनायटेड फॉर मिशन असं त्याचं नाव आहे. आणि हम चॅरिटेबल ट्रस्ट ही डोंबिवली स्थित संस्था आहे. आणि म्हणाल तर तसं तिचं वय थोडं छोटं आहे. 18 जून 2019 आमच्या ट्रस्ट स्थापन झालेलं आहे आणि तशी अलीकडची आहे. पण आता फक्त डोंबिवलीपुरतं त्याचं कार्यक्षेत्र न राहता ठाणा, भांडूप, नागपूर, भंडारा अशा विविध ठिकाणी आम्ही ह्या संपूर्ण विषयाची जागरूकता निर्माण व्हावी याच्यासाठी कार्यक्रम केलेत. तिथून अनेक कार्यकर्ते जोडलेले आहेत आणि जोडो जम्मू काश्मीर हे आमचं ब्रीदवाक्य आहे. अच्छा, म्हणजे हे मिशन मुख्य आहे आपलं, की उर्वरित भारताशी इथल्या मंडळींना जोडून घेणं आणि आपण सगळे एक आहोत ही भावना सगळ्यांमध्ये रुजवणं, त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. 2019 साली तुम्ही संस्थेची सुरुवात केलीत, त्यावेळेला कामाचं स्वरूप नेमकं काय होतं? 2017 आमचे एक मित्रवर्य मनोज नशिराबादकर हे पूर्ण वेळ काम करण्यासाठी म्हणून जम्मू काश्मीरला गेले आणि तिथली परिस्थितीची त्यांनी एक वर्षभर सगळी पाहणी केली आणि तिथे कुठे कुठे काम करण्याची गरज आहे, काय काम आपण उभं करू शकतो, अशी त्यांनी सगळी पाहणी केल्यानंतर त्यांनी आमच्यापुढे हा प्रस्ताव मांडला की आपण एक इथे ट्रस्ट स्थापन करूया आणि त्याच्यामार्फत विविध प्रकारची मदत त्या भागामध्ये आपण पुरवायची. म्हणून ह्या ट्रस्टची खरं म्हणजे स्थापना झाली. मग 2019 जेव्हा स्थापना अजून म्हणजे त्याची कागदपत्र जुळवाजुळव होत होती, तोपर्यंतच पहिला प्रस्ताव नशिराबादकरांकडनं आम्हाला असा आला की तिथे सेवाभारतीची वसतिगृह आहेत मुलींची, तर त्या मुलींच्या वसतिगृहातल्या मुलींना आपण मुंबई दर्शनासाठी इथे घेऊन येऊया. बरं, अच्छा. कारण त्यांच्या डोक्यामध्ये सतत हा विचार होता की इथल्या लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं, जे अनेक वर्ष भारतापासून थोडेसे तुटलेले राहिलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये परत ही भारतीयत्वाची जागा निर्माण करायची आपल्याला. मग त्याच्यासाठी काय करता येईल, तर त्या मुलींना आपण इथं आणूया, असं पहिला प्रस्ताव ठरला आणि तिथून आमच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. पण मग तेव्हा पहिल्या वर्षी किती मुली इथे आल्या आपल्याकडे? मुंबई 34 मुली आल्या होत्या त्या वसतिगृहातल्या. आणि 4 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम त्यांचा होता की डोंबिवलीतली नववर्ष स्वागत यात्रा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर त्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये आम्ही जम्मू काश्मीरचा रथ बनवला होता, चित्ररथ, आणि त्याच्यामध्ये त्या मुली होत्या. त्याच्या आदल्या दिवशी आमच्या इथे एक मोठा कार्यक्रम असतो डोंबिवलीमध्ये, त्यात त्यांनी त्यांच्या डोगरी वगैरे वेगवेगळ्या त्यांच्या नृत्य प्रकार आहेत ते सादर केले. तिथल्या एका मुलींनी तिथे जम्मू काश्मीरविषयी एक भाषण केलं आणि अक्षरशः डोंबिवलीतले लोक प्रभावित झाले की हे खूप चांगलं होतं आणि हे असं काहीतरी वेगळं लोकांना बघायला मिळालं. त्याच्यानंतर त्या मुली एक दिवस वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये एक एक मुलगी अशी राहायला गेली. तोही अनुभव खूप चांगला होता की त्या मुलींनी तिकडे नऊवारी पातळं नेसून बघितली. त्याच्यानंतर त्यांना येणारे वेगवेगळे पदार्थ त्यांनी त्यांच्या घरी केले. म्हणजे एकच दिवस होतं, पण आता ते जे पालक जोडले गेलेले आहेत ते जेव्हा जेव्हा आमचा हा प्रकल्प असतो, मुलांना आम्ही इथं आणतो, तेव्हा प्रत्येक वेळेला ते आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी येतात. म्हणजे त्या कुटुंबामध्ये त्या मुली सामावल्या चांगल्या जुळल्या आहेत. त्यांची दिवाळीला ग्रीटिंग्स येतात त्या म्हणजे त्यांची आता छान मैत्री जुळलेली आणि ते एकमेकांशी संपर्कात आहेत. हा पहिला भाग झाला की म्हणजे पहिल्या वर्षी ह्या 34 मुली आपल्याकडे आल्या होत्या. त्यांची राहण्याची
फिरण्याची आणि सगळीच व्यवस्था ही तुम्ही डोंबिवलीतल्या मंडळींनी केली. आमच्या डोंबिवलीतल्या मंडळींनी म्हणण्यापेक्षा फाटक पती पत्नी आहेत जे आमच्या पाठीशी सदैव उभे असतात. तर त्यांचं सर्वेश मंगल कार्यालय म्हणून 4 मजली हॉल आहे. तर अच्छा. कुठला ना कुठला तरी हॉल ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देतातच आणि तिथे आमच्या सगळ्या व्यवस्था होतात. अच्छा. पण मग ह्या मुली इथे 4 दिवस राहून परत गेल्या. मग पुढचा कामाचा टप्पा तो काय ठरला आणि कशी त्याला गती मिळत गेली? त्याच्यानंतर आम्ही आधी उद्दिष्ट निश्चित केली आमची. हां. त्या उद्दिष्टांमध्ये पहिलं होतं की तिथल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरळीत पार पडणं, कारण शेवटी तो सीमावर्ती भाग आहे. हो. सततची अनिश्चितता आहे तिथे, कारण कुठलाही अतिरेकी हल्ला झाला किंवा कुठचाही प्रॉब्लेम निर्माण झाला की पहिल्या शाळा बंद होतात. हो, बरोबर. त्यामुळे शाळांची सगळी अनिश्चितता आहे. तर त्यांचं शिक्षण नीट चालू राहावं त्याच्यासाठी काही इथून आपण मदत करता येईल का? तर भारतीय शिक्षा समिती जी आहे तर त्यांच्या 37 शाळा जम्मू काश्मीरमध्ये मिळून आहेत. अच्छा. तर त्या शाळांच्या माध्यमातून आपण ह्या विद्यार्थ्यांना मदत करतो. तर अशा काही शाळा आपण दत्तक घेऊन त्या शाळा म्हणजे अगदी नर्सरी लेवलपासून त्यांना CBSEची परमिशन मिळेपर्यंत जे काही त्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकल्प करता येतील ते करायचे हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट असं ठरलं की सांस्कृतिक आदानप्रदान, ज्याच्यामध्ये आपण तिथे जात राहू आणि तिथल्या मुलांना इथे आणत राहू. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं पर्यटन हा तिथला मूळ उत्पन्नाचा स्रोत आहे, कारण निसर्गावर आधारित असा तो व्यवसाय आहे. तर त्यामुळे त्यासाठी पर्यटनामध्ये सुद्धा हा महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण. आणि त्यामुळे तुमचा अशा प्रकारचा प्रकल्प हा पुढेही सुरू राहिला असेल. पण मग तुमचं किती वेळा जाणं झालं स्वतःचं या क्षेत्रामध्ये? त्या भागामध्ये म्हणजे ह्या 5 वर्षाच्या काळाच्या मनाने जवळजवळ 8-9 वेळा मी तिकडे जाऊन आलेली आहे. आणि वेगवेगळ्या आमच्या उपक्रमांच्या निमित्ताने आम्ही गेलो होतो. म्हणजे पहिला माझा जो प्रवास तिथं झाला तर जसं आम्ही गुढीपाडव्याला मुलींना इथं आणलं त्याच्यानंतर कोरोना सुरू झाला आणि मधलं 1 वर्ष आम्ही काहीच करू शकलो नाही. तरी त्या काळात आम्ही CBSEच्या गणिताच्या 9वी-10वीचे जे सिलेबस आहे त्या सिलेबसचं आमच्या इथल्या शिक्षकांकडून मार्गदर्शक ट्युटोरियल्स बनवून घेतली. त्याचे पेनड्राईव्स बनवले व्हिडिओ शूटिंग करून आणि ते त्या मुलांना पाठवले की त्यांचं शिक्षण चालू राहील. आणि आजही शिक्षा समितीच्या अनेक शाळांमध्ये त्या पेनड्राईव्हवरनं शिकवलं जातं. अरे बरं. असा प्रकल्प केला आणि मगच्या वर्षी आम्ही असं ठरवलं की मुलं आणू शकत नाही तर ह्यावेळी आपण जाऊया. म्हणून माझा पहिला प्रवास झाला. त्या प्रवासामध्ये आम्ही म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की जम्मूमधल्या एका शाळेमध्ये आम्ही गुढी उभी केली आणि आम्ही जाताना इथून महाराष्ट्राचं विशेष म्हणून लेझिम घेऊन गेलो होतो. आणि आता अनेक हॉस्टेल्समध्ये आमची लेझिम पोचलेली आहेत. तिथे लेझिमचे वेगवेगळे प्रकार आम्ही शिकवतो दरवेळेला गेलो की, आणि त्याचं प्रेझेंटेशन त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ते करतात. प्रात्यक्षिक हे आदान प्रदान आहे की आपलं तिथे काही पोचणार. आणि त्यावेळेला मी गेले होते तेव्हा मी आणि माझी जाऊ मेधा पित्रे आम्ही दोघींनी मनोज नशिराबादकरांच्या मिसेस आहेत संगीता नशिराबादकर, त्यांच्याबरोबर 10 दिवस वेगवेगळ्या खेड्यांमध्ये प्रवास केला होता. आणि तिथं आम्ही महिलांना एकत्र करून त्यांच्यासाठी हस्तव्यवसायाचे वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग घेतले. आपल्या आता ह्या वनिता मंडळाच्या महिला आहेत त्यांना मला सांगायला आवडेल की जसं आपल्याकडे भिशी असते किंवा काही निमित्ताने आपण एकत्र जमतो बायका, तशा ह्या सगळ्या मैत्रिणी सत्संगासाठी बहुतेक वेळा एकत्र येतात. म्हणजे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वगैरे सत्संग असतात किंवा तिथे शिलाईचे खूप उद्योग चालतात. म्हणजे शिलाई मशीन आणि शिलाई प्रशिक्षण वर्ग खूप चालतात. कलाकुसरीमध्ये त्या महिला अधिक प्रवीण असतात, अतिशय सुंदर कुशल कारागीर आहेत त्या. आणि थोडीशी गोष्ट शिकवली तरी काहीतरी आपल्याला नवीन शिकवतायत ह्याची ना अजून तिथे अपूर्वही आहे. आपण जर काही सांगायला गेलो तर त्यांना त्याच्यामध्ये आवडतं. तर असे आम्ही खूप खेड्यांमध्ये गेलो आणि तिथल्या वेगवेगळ्या महिलांशी आमचा तेव्हा पहिल्यांदा संपर्क आला आणि थोडं ते महिला जीवन कसं आहे हे जवळून बघायला मिळालं की त्या निमित्ताने त्या बाहेर पडतात तेव्हा म्हणजे आपण जशा बाहेर पडतो त्याच्यापेक्षा त्या खूप नटून बाहेर पडतात. म्हणजे त्यांच्या खूप बांगड्या घातलेल्या असतात, लिपस्टिक असते, कायम मेकअप असतो आणि अगदी छान नटून थटून बाहेर पडतात. पण बाहेर पडण्याचं क्षेत्र एवढंच आहे. पण अशाही याच्यामध्ये काम करणाऱ्या तिथे अनेक महिला भेटल्या की ज्या या महिलांसाठी काम करतात किंवा त्यांचं असं वेगळं काही व्यक्तिमत्व आहे, अशाही काही बायका भेटतात. तर त्याच्यावरती आम्ही एक पूर्ण सिरीजही केली होती. नवरात्रामध्ये 9 दिवस अशा वेगवेगळ्या बायकांची माहिती आम्ही त्याच्यामध्ये दिली होती. असं महिलांसाठी. आणि म्हणजे मला स्वतःला नेहमी असं वाटतं की जिथे महिला आणि विद्यार्थी म्हणजे मुलं
ह्यांच्यामध्ये जर बदल घडत गेले ना तर समाजामध्ये बदल घडणं खूप सोपं अगदी खरं आहे. आहे. विद्यार्थ्यांनी विशेषतः कुठच्याही चुकीच्या मार्गाकडे वळू नये आणि म्हणून त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये चांगलं काहीतरी त्यांना शिकवलं तर त्यांना ते निश्चितच आवडत असेल. मुलांमध्ये तुम्ही म्हणजे वसतिगृहामध्ये ज्यावेळेला मुलांना भेटलात तर तो अनुभव कसा होता? मुलांचा अनुभव तर खूपच छान आहे. म्हणजे ती जी वसतिगृह आहेत मुद्दाम जाऊन बघण्यासारखी आहेत की तिथे कोणीही तिथे हेड आहे कोणी किंवा रेक्टर आहे किंवा असं काहीही नाही आहे. मुलांनी मुलांसाठी चालवलेलं ते वसतिगृह आहे. बरं. त्याच्यामध्ये सगळे कार्यक्रम म्हणजे जी काही कामं आहेत ती सगळी आखीव रेखीव असतात, वाटलेली असतात. 2-2 दिवसासाठी प्रत्येक मुलाला काहीतरी काम अलॉट केलेलं असतं. त्याच्यामध्ये स्वच्छता, जेवण बनवण्यापासनं मोठ्या मुलांनी लहान मुलांची अभ्यास घेणं, तयारी करून घेणं इथपासनं सगळी कामं त्याच्यामध्ये असतात. आणि कुठंही 1 मिनिटही इकडे तिकडे न होता बिनबोभाट ही कामं ती मुलं करत असतात. म्हणजे आपण जे प्रकल्प भेटीसाठी इकडनं घेऊन जातो लोकांना तेव्हा आम्ही 1 दिवसाचा मुक्काम मुद्दाम वसतिगृहामध्ये ठेवलेला आहे की त्यांच्या संध्याकाळच्या प्रार्थना असतात. इतक्या नियमित आणि छान प्रार्थना असतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या मुलांवरती एवढे चांगले संस्कार झालेले आहेत की कराग्रे वसते लक्ष्मी किंवा आपला याकुंदे नृतुषार हा जो सरस्वतीचं स्तवन आहे त्याची पूर्ण 4ही कडवी त्या मुलांना पाठ आहेत. आपण पहिलं कडवं म्हणतो आणि सोडून देतो, पुढचं म्हणत नाही. आपलं जे ठिकाण आहे ते जम्मू काश्मीर आहे, त्यामुळे त्या वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये मिश्र प्रकारची मुलं आहेत, सर्व जाती धर्माची आहेत, त्याला काहीही बंधन नाही आमच्याकडे. आणि त्या सर्वांना समान असं तिथे प्रशिक्षण दिलं जातं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथल्या कुठच्याही मुलाला तुम्ही संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातली कुठलीही भाषा सांगितलीत तर त्या भाषेतलं एक देशभक्तीपर गीत तो म्हणून दाखवूच शकतो. हे नवल आहे नाही का? म्हणजे आणि अशा पद्धतीने त्या मुलांना वाढवलं जातं. म्हणजे असं काही ती अनाथ आहेत असं नाही, त्यांनाही त्यांची घरं वगैरे आहेत, कुटुंब असलेली आहेत, पण त्यांच्यावर हे संस्कार व्हावे असं कुटुंबातल्यानंही वाटतं आणि सेवाभारतीलाही वाटतं. म्हणून एकत्रितपणे हा वसतिगृह चालवली जातात. बरोबर. पण मुळात अशा प्रकारे आपल्या मुलांना तिथे वसतिगृहामध्ये पाठवण्यासाठी पालक तयार झाले. हा विश्वास काही वर्षांच्या कामातून कमावलेला असेल कार्यकर्त्यांनी नाही का? होय. आणि दादाजी म्हणजे जगदेवजी म्हणून आहेत, ते संघाचे मोठे कार्यकर्ते आहेत आणि पंजाब म्हणजे मूळ बंगाली आहेत ते आणि आता ते जम्मूमध्ये काम करतात. सेवाभारतीचे ते वसतिगृह प्रमुख आहेत. तर तुम्हाला सांगते की एखादे आजोबा म्हणजे दादाजी म्हणतात ना तसं त्यांचं त्या वावर असतो वसतिगृहांमध्ये. ते जेव्हा वसतिगृहाला भेट देतात ना तेव्हा खरं तर ते प्रमुख आहेत तिथले. म्हणजे एखादा हेडमास्टर आला तर आपल्याला कसं वाटतं की भीती वाटते, तसं नाही. ती मुलं इतकी खुश होतात दादाजी येणार म्हटल्यावर. अगदी त्यांच्या आजोबा चाले त्यांचे त्यांच्या तक्रारी सांगतात, सगळं सांगतात आणि तेही खूप मिळून मिसळून आणि त्यांनी ह्या सगळ्या रचना केलेल्या आहेत. अच्छा. मुख्याने आणि त्यामुळे कामाची एक व्यवस्था चांगल्या पद्धतीने तिथे लागलेली आहे असं म्हणता येईल. बरं, पण मग तुम्ही डोंबिवलीमध्ये परत आलात. परत आल्यानंतर इथल्या लोकांना सुद्धा या कामाची माहिती व्हावी यासाठी कशा प्रकारे उपक्रम घेता? डोंबिवलीमध्ये आम्ही मुख्यतः आमचे 4 वेगवेगळे दिवस साजरे करतो. त्याच्यामध्ये पहिला आमचा वर्धापन दिन असतो. 18 जून जो वर्धापन दिन आहे तेव्हा आम्ही आमचे जे नवीन नवीन कार्यकर्ते जोडले जात आहेत किंवा आम्हालाही काही, तर त्याच्यासाठी आम्ही कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग घेतो ज्याच्यामध्ये आम्ही वर्षभरातले आमचे अनुभव सांगतो आणि कुणीतरी जे काम करणारे आहेत अशा गेस्टना आम्ही बोलावतो, त्यांची लेक्चर्स ठेवतो. मागच्या वर्षीचा जो आमचा वर्धापन दिन झाला तो आम्ही रामभाऊ माळगी प्रतिष्ठान जे आहे केशवसृष्टीला, तर तिथे आयोजित केला होता 2 दिवसाचा प्रशिक्षण वर्ग. आणि तिथे आम्हाला अकाउंटिंग नंतर एकूण कार्य करण्यासाठी वगैरे माहिती सांगणारे अतिशय चांगले वक्ते मिळाले. अशा पद्धतीने आमचं अपग्रेडेशनसाठी म्हणून हा कार्यक्रम म्हणजे मुळात कार्यकर्ता प्रशिक्षण हा पहिला भाग झाला. दुसरा भाग आहे आम्ही 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करतो. तो मुख्यतः आम्ही कॉलेजमधल्या आणि शाळेतल्या मुलांसाठी करतो. मागच्या वर्षी विकास मनहास म्हणून एक जण बलिदानी जे जवान आहेत त्यांच्या कुटुंबांसाठी काम करणारे आहेत, जम्मूचे राहणारे आहेत, ते त्यांना बोलवलं होतं आणि डोंबिवलीतल्या अनेक शाळांमध्ये आम्ही त्यांची लेक्चर्स अरेंज केली होती. म्हणजे मुलांपर्यंत हा विषय पोचवणं, त्यांना हे सामाजिक भान येणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तिथल्या मुलांशी जसं जोडलेले आहात तसं इथल्या मुलांना सुद्धा तिथली परिस्थिती समजावी आणि
तीच आमची पुढचे कार्यकर्ते आहेत ना, आम्ही किती वर्ष काम करणार आहोत, शेवटी ती जोडली जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या वर्षी आम्ही असंच केलं होतं की वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आम्हीच लेक्चर घेतली होती, म्हणजे जम्मू काश्मीरविषयी अवेअरनेस, हमची माहिती सांगणं, असे कार्यक्रम आम्ही 8 कॉलेजेसमध्ये केले ह्या वर्षीसुद्धा. आणि त्याच्यामधनं 26 जुलैचा असतो, त्याच्यानंतर 26 ऑक्टोबरला काश्मीर विलय दिवस आहे. तेव्हा आम्ही जम्मू काश्मीरमधनं एखादा कोणीतरी व्याख्याता ह्या विषयाची माहिती देणारा बोलवतो आणि तो एक कार्यक्रम असतो. आणि 5 ऑगस्टला 370 कलम जे रद्द झालं तर तो दिवस आम्ही साजरा करायचो. शहरातल्या आपल्या मुलांचा या कार्यक्रमांनंतर, व्याख्यानांनंतर प्रतिसाद कसा असतो? असा काही खास अनुभव सांगण्यासारखा आहे का? खास अनुभव म्हणजे मी एक तुम्हाला सांगू शकते की आमच्या इथं एक ज्ञानगंगा शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये हे विकास मनहज जे आहेत त्यांचा कार्यक्रम होता आणि ते युद्धकथा सांगतात मुख्य करून, कारण ते त्या सगळ्या जवानांशी खूप जवळून जोडलेले आहेत. तर ते युद्धकथा सांगत होते एक, आणि एक अशी 7वी 8वीतली मुलगी होती, तिला ते सगळं ऐकताना, त्या जवानाला वीरमरण आलं वगैरे हे सगळं जेव्हा ते सांगत होते तेव्हा तिला इतकं रडायला येत होतं, म्हणजे की आपल्या घरात काहीतरी एखादी घटना घडते असं झालं. त्या मनहासांच्याही ते लक्षात आलं बोलताना. त्यांनी तिला नंतर जवळ बोलवून घेतलं आणि तिला सगळं हे प्रेमाने समजावून सांगितलं की हे काय आहे आणि कसं आहे. म्हणजे आपण जर का सांगितलं ना तर ते त्यांच्या इतकं जवळ पोचतं, कारण ते प्युअर सोल असतात, त्यांना हे असं बाकीच्या काही गोष्टींमध्ये हे नसतं, त्यांना ते इतकं भिडतं जाऊन. तर अशा मुलांपर्यंत पोचण्यात खरा आनंद आहे असं मला वाटतं. वा, म्हणजे शहरांमध्ये तसं पाहिलं तर सोशल मीडिया खूप वेगवान आहे, त्याचा प्रभाव हा फार मोठा आहे, तरीसुद्धा त्यांना प्रत्यक्ष असं तिथलं कुणीतरी येऊन ज्यावेळेला सांगतं तेव्हा त्याचा हा परिणाम जो आहे निश्चितच वेगळा आहे. ज्यावेळेला तुम्ही जम्मू काश्मीरमधल्या वसतिगृहांना भेटी दिल्यात तर तिथल्या मुलांबरोबर त्यांच्याशी बोलताना, त्यांना काही शिकवताना, सांगताना त्यांचा प्रतिसाद कसा असतो, त्यांचा काही अनुभव सांगाल का? त्यांचा चांगला असतो. म्हणजे बेसिकली असं होतं की ती वसतिगृहामध्ये असतात, त्यामुळे आम्ही काही शिकवणं वगैरे असा काही प्रश्न नसतो. आम्ही जातो, भेट देतो, त्या दिवसभर आम्ही त्यांच्याबरोबर राहतो असं असतं. पण त्यांना हे सगळं आवडतं. म्हणजे आता ती आमच्याशी इतकी जोडली गेलेली आहेत की ती आमची वाट बघत असतात. मग आम्ही गेलं की एखाद्या दिवशी त्यांना सांगतो की नाश्ता आज आम्ही बनवू, बायका तुम्हाला सुट्टी देतो, आणि त्या आम्ही बनवतो आणि त्यांना सगळ्यांना खायला घालतो. हे सगळं करताना आपल्याला खूप आनंद मिळतो. तिथल्या मुलांचं इतकं ते एकत्र सगळं झालेलं आहे ना. म्हणजे मी एक छोटीशी घटना तुम्हाला सांगेन की त्या वसतिगृहामध्ये जे केअरटेकर म्हणून एक कुटुंब आहे तिथे, तर त्या कुटुंबातल्या मुलीचा त्या दिवशी वाढदिवस होता, आम्ही गेलो तेव्हा. तर तिला बऱ्याच तिथले गावातले लोक भेटायला आले होते, त्यांनी काही भेटवस्तू वगैरे दिल्या होत्या असं सगळं. आणि त्या हॉस्टेलमधल्या मुलींनी एक केक केला होता तिच्यासाठी, आणि ते केक कापण्याचा कार्यक्रम रात्री होणार होता, तेव्हा आम्ही सगळे होतो तिथे. त्या हॉस्टेलमध्ये 6 महिन्यापूर्वीच, त्याच्या आधी 6 महिन्यापूर्वी एक मुलगी आलेली होती नवीन, आणि तिची आणि त्या केअरटेकरच्या मुलीची छान दोस्ती झाली होती. 5व्या वर्षाचाच वाढदिवस होता, त्या दोघी अगदी छान खेळायच्या वगैरे असं झालं होतं. आणि केक कापायची जेव्हा वेळ आली तेव्हा तिचे आईवडील जवळ होते आणि ती आता केक कापणार, आम्ही सगळे बाजूला बसलो होतो. आणि माझं लक्ष त्या दुसरी जी हॉस्टेलमध्ये आलेली मुलगी होती तिच्याकडे होतं. तिच्या डोळ्यामध्ये असं भयंकर कुतूहल होतं की आता हे सगळं ती केक कापणार, आणि कुठेतरी ती लहान मुलगी होती, थोडं तिला वाटत होतं. आणि ती केक कापणार तेवढ्यात त्या छोट्या मुलीच्या लक्षात आलं की आपल्या मैत्रिणीला पण बोलवून घेऊया. आणि तिने पटकन त्या मुलीला हाक मारली की आओ हम दोनों साथ में काटते हैं. म्हणजे क्षणात त्या मुलीचा चेहरा इतका बदलला. आणि हे सगळं जे संस्कार आहेत ना ते ह्या वयामध्ये त्या मुलांवरती होत आहेत. आणि ह्यात मला दुसरंही मुद्दाम सांगावं असं वाटतं की त्या मुलीची आईलाही काही वाटलं नाही. तिनेही त्या सगळ्यामध्ये त्या छोट्या मुलीला समाविष्ट करून घेतलं. त्याच्यानंतर आलेली गिफ्ट्स त्या दोघींनी मिळून फोडली, सगळ्यांनी त्याच्याशी खेळायला सुरुवात केली, म्हणजे हॉस्टेलमधल्या. हे सगळं जे आहे ना हे त्या मुलांवर संस्कार आत्तापासून होत असतात. म्हणजे हे एक मोठं कुटुंब झालं असं म्हणता येईल. तिथे जे काळजी घेणारे त्यांचे आहेत पालक, तर त्यांच्या मुलांबरोबरच वसतिगृहामध्ये राहणारी मुलं हे सगळे एकरूप झाले असं म्हणता येईल. या शाळांमध्ये किंवा या वसतिगृहांमध्ये वेगवेगळ्या सोयी सुविधा शिक्षणासाठी या हम ट्रस्ट मार्फत केल्या जातात, त्याबद्दल सांगा ना. आता मुख्य आमचा उद्देशच आहे की विद्यार्थ्यांचं शिक्षण. तर त्या शिक्षणासाठी म्हणून आम्ही अनेक प्रकल्प आत्तापर्यंत राबवलेले आहेत.
त्याच्यामध्ये आमची राजोरीची जी शाळा आहे, धांगरी म्हणून गाव आहे राजोरीच्या शेजारी, त्या शाळेसाठी आम्ही नर्सरीपासून आता प्रयत्न सुरू केलेले आहेत. म्हणजे नर्सरीमध्ये लागणारे जी खेळणी असतात, म्हणजे त्यांच्या घसरगुंड्या, छोटे ते बेंच आणि हे जे सामान असतं. कारण काय आहे की आपल्या शाळांमध्ये जेव्हा नर्सरीला मुलांना ॲडमिशन घेतील तेव्हा ती पुढपर्यंत आपल्याबरोबर मुलं राहतील आणि ती मुलं जी तिथे येतात नर्सरीमध्ये त्यांना आकर्षण वाटावं म्हणून हा सगळा आम्ही सेटअप करून दिलेला आहे. तिथल्या आणि हिरानगरच्या अशा 2 शाळांमध्ये आम्ही तो सेटअप करून दिला. त्याच्यानंतर कम्प्युटर लॅब उभी करून दिली एका शाळेमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा आमचा प्रकल्प जो 2023मध्ये झाला तो किश्तवाडच्या पुढे पाडर म्हणून एक भाग आहे किश्तवाड जिल्ह्यामध्ये आणि तिथे अतिशय इंटिरियर भागामध्ये मसू नावाचं ठिकाण आहे. तर जयंत पित्रे आमच्या कार्यकर्त्यांपैकी जे आहेत तर ते असे एकटे जेव्हा प्रवास करत होते तेव्हा त्यांनी त्या गावाला भेट दिली आणि त्या गावातल्या लोकांची अशी इच्छा होती की इथली शाळा त्यांनी बघितलं की एका प्लिंथवरती एका बाजूला भिंत नसलेल्या अशा एका इमारतीमध्ये ती शाळा चालते आणि सगळे वर्ग एकाच वर्गात, फक्त तिथे पाया घातलेला आहे आणि एका बाजूला भिंत, बाकी कुठंच काही नाही, बिनभिंतीची शाळा आणि सगळे वर्ग एकाच त्या हॉलमध्ये चाललेले. तर त्या गावकऱ्यांची खूप इच्छा होती की तुम्ही काहीतरी आम्हाला मदत करा. मग भारतीय शिक्षा समितीच्या माध्यमातून आम्ही त्या शाळेला मदत करायची ठरवली आणि डोंबिवलीत येऊन आम्ही आवाहन केलं की आमच्या इथे फंड रेझिंगसाठी. आणि डोंबिवलीकरांचं विशेष कौतुक म्हणजे अक्षरशः 3 महिन्यामध्ये आम्ही 15 लाखाचा निधी उभा केला आणि तिथे 2 मजली व्यवस्थित शाळा उभी राहिली आणि म्हणजे जानेवारीमध्ये हा प्रकल्प आमच्याकडे आला. मार्चपर्यंत आम्ही पैसे उभे केले आणि पुढच्या जूनमध्ये जेव्हा आम्ही परत गेलो होतो तिथे तेव्हा त्या शाळेमध्ये मुलं शिकत होती. अरे बाबा. आणखीन विशेष सांगायचं म्हणजे त्या गावकऱ्यांनी त्या शाळेसाठी इतकं योगदान दिलं की जे तिथे सुतार होते त्यांनी सुतारकाम केलं, जे गवंडी होते त्यांनी गवंडी काम केलं. म्हणजे प्रत्येकाने आपला हातभार त्याच्यामध्ये लावला आणि गावकऱ्यांची ती शाळा तयार झालेली आहे. आणि म्हणजे त्या शाळेमध्ये आम्ही गेलो, तिथल्या मुलांना भेटलो आणि इतकं बरं वाटलं कारण भयंकर थंडी असलेला प्रदेश आहे तो आणि कुठेतरी सुरक्षित ठिकाणी आता ती मुलं शिक्षण घेत आहेत. बरोबर. आणि आमचे कार्यकर्ते आहेत, आमच्या ओळखीचे आहेत, तर त्यांचा स्वेटर्सचा बिझनेस आहे. तर त्यांनी त्या संपूर्ण सगळ्या मुलांसाठी स्वेटर्स बनवून दिले आम्हाला. आणि म्हणजे असं आहे की लोकांना करायचं आहे, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोचणं ही आणि कुठे कोणत्या प्रकारची गरज आहे हे समजलं की त्याप्रमाणे समाजातली मंडळी उभी राहतात प्रामाणिकपणे. ही मसू शाळा उभी करताना तर आम्हाला याचा खूप प्रत्यय आला की कुठूनही माणसं येतात आणि मदत करतात चांगलं काम असेल तर. बरोबर. पण याच्यामध्ये अर्थात तुम्ही म्हणालात तसं श्रमदानासाठी गावकरी सुद्धा पुढे आले, कारण उपकार केल्यासारखं काम नाहीये या संस्थेचं जे तुम्ही करताय ते आपलंच काम आहे असं समजून. आणि दुसरं म्हणजे मला आमच्या संस्थेचं म्हणून सांगावंसं वाटतं की एखादा प्रकल्प उभा केला आणि सोडून दिलं असं होत नाही आमच्याकडनं. आत्ता ह्या मागच्या वर्ष अकॅडमिक इयरमधला आमचा प्रकल्प होता की तिथल्या 6 शाळांमध्ये प्रयोगशाळा उभ्या करून द्यायच्या. तर तिथे असं आहे की प्रयोगशाळा हा प्रकार त्या शिक्षकांनाही माहिती नव्हता आणि मुलांनाही माहिती नाही आहे. कारण ती मुलं जेव्हा बोर्डाच्या परीक्षेला जातात ना शेवटच्या वर्षी तेव्हाच ते प्रयोगशाळा बघतात, कारण नाहीच आहे तिथे, ती काही सोयच नाही आहे. त्यामुळे प्रत्यक्ष करून बघणं वगैरे काहीच नाही. तर आम्ही यावर्षी तो प्रोजेक्ट घेतला होता की 6 शाळांमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या आपण लॅब्स उभ्या करून द्यायच्या. तर असंच डोंबिवलीमधल्या चांगल्या शाळांमधनं म्हणजे डोंबिवलीची विद्यानिकेतन शाळा आहे आणि दुसरी एक ओमकार इंग्लिश मिडियम शाळा आहे. त्या दोन्ही शाळांच्या मार्फत आम्हाला एकाकडून 2 शाळांसाठी आणि एकाकडून एका शाळेसाठी फंड्स मिळाले आणि त्या प्रयोगशाळा उभ्या करायच्या. 6 प्रयोगशाळा आम्ही उभ्या केल्या. CSR मधनं आम्ही काही फंड्स घेतले आणि त्या सगळं प्रयोगशाळेच्या सामानासकट त्या प्रयोगशाळा उभ्या राहिल्या. आणि ह्या गेल्या पूर्ण महिन्यामध्ये आम्ही अंबरनाथहून 2 शिक्षक जठार पती-पत्नी आहेत आणि पिंपळीकर म्हणून आहेत, तर त्या शिक्षकांना आम्ही इकडनं तिथे घेऊन गेलो आणि त्यांनी त्या शिक्षकांना ती प्रयोगशाळा कशी वापरायची आणि विद्यार्थ्यांनी प्रयोग कसे करायचे ह्याचं प्रशिक्षण दिलं. अरे वा. त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजसाठी ठाण्यामधनं आळतेकर सर, जोशी आणि मुळजकर असे 3 शिक्षक गेले आणि त्यांनी 11वी 12वीसाठी हे प्रशिक्षण दिलं. आता हे प्रशिक्षण आमचं सतत चालू राहील. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या शिक्षकांची योजना करू. म्हणजे प्रकल्प उभं करणं सोपं असतं एक वेळ, पण सातत्याने ते काम करणं हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणाला तसं शिक्षकांचं प्रशिक्षण आणि मग
पुढे विद्यार्थ्यांचं शिक्षण त्यातून होणार आहे. शहरातल्या इथल्या नागरिकांना एकतर तिथे प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा या कामाचा अंदाज येऊ शकतो. त्यासाठी प्रकल्प भेटीचाही आपला उपक्रम आहे, त्याविषयी आधी सांगा. प्रकल्प भेटी हा विषय असा आहे की आमचे जे प्रकल्प तिथे चालतात ते प्रकल्प इथल्या लोकांना दाखवायचे. म्हणजे आमचे जे देणगीदार आहेत किंवा शुभेच्छुक जे कोणी आहेत किंवा ज्यांना आमच्याबरोबर काम करावं असं वाटतं, ते जेव्हा येतील तिथलं काम बघतील तेव्हा त्यांना विश्वास वाटेल. बरोबर. मग त्यातनं आम्ही हा प्रकल्प भेटीचा प्रोग्राम सुरू केला. ऑक्टोबर आणि एप्रिल महिन्यामध्ये 2 आपल्या प्रकल्प भेटी असतात. 6 दिवसाच्या त्या प्रकल्प भेटी असतात. आत्ता सध्या ह्या भेटी आमच्या फक्त जम्मू ह्या भागासाठी आहेत. तर त्याच्यामध्ये आमचा जो 5 दिवसाचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आम्ही जम्मू हे मंदिरांचं शहर आहे. आणि खरं सांगायचं तर तुम्ही कुठच्याही टुरिस्ट कंपनीबरोबर गेलात तर जम्मू ह्या फक्त स्टेपिंगसाठी असतं. तिकडनं एकतर तुम्ही वैष्णवदेवीला जाता किंवा श्रीनगरला जाता, पण जम्मू बघितलं जात नाही. तर जम्मूमधल्या काही ठिकाणं अशी आहेत की तिथे पूरमंडलचं एक मंदिर आहे, जुनी मंदिरं आहेत तिथे, ती आम्ही दाखवतो. आमच्या वसतिगृहांमध्ये 1 दिवसाचा स्टे असतो आमचा. आणि दुसरं म्हणजे सुचेतगड बॉर्डर ही आपली LOC आहे, बॉर्डर आहे पाकिस्तान आणि आपल्यामधली. आणि अटारीची जी सीमा आहे तिथे जशा पद्धतीने फ्लॅग ड्रिल वगैरे चालतं तशा पद्धतीने शनिवार रविवार तिथेही कार्यक्रम असतो. सुचेतगड बॉर्डरला ध्वजसंचलन असतं आणि ते दाखवण्यासाठी म्हणून आम्ही लोकांना तिथपर्यंत घेऊन जातो. तशाच बॉर्डर्स ज्या काही आहेत, म्हणजे आम्ही पूंछला जातो, तिथे पूंछला तर डायरेक्टली सीमा आहेत की समोर पाकिस्तान दिसत असतं आपल्याला आणि त्या सीमारेषा आहेत. तर अशा ठिकाणी घेऊन जातो. त्याच्यानंतर आमच्या शाळांचे जिथे जिथे प्रकल्प आहेत त्या भेटी देतो. जगती म्हणून एक आमचा खूप महत्त्वाचा भाग आहे जो प्रकल्प भेटीमध्ये आम्ही दाखवतो. म्हणजे 1990मध्ये जे काश्मीरी पंडित विस्थापित होऊन जम्मूमध्ये आले त्यांच्यासाठी तयार झालेली ती वसाहत आहे आणि तिथे एक वुमन एम्पॉवरमेंट सेंटर आहे. तर त्या वुमन एम्पॉवरमेंट सेंटरला आपण भेट देतो. कशा प्रकारचे उपक्रम तिथे आहेत? महिला सक्षमीकरणाचे म्हणजे तिथल्या बायका वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवतात, साबण बनवले जातात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या भेटवस्तू सुद्धा तिथे बनवतात त्या बायका. आणि म्हणजे आम्ही आमच्या ग्रुपला असं सांगतो की तुम्हाला ट्रिपला येऊन जर का काही शॉपिंग करायचं असेल तर शॉपिंगचं ठिकाण आमचं ते आहे की खूप बायका म्हणजे सगळे जे येतात प्रवासी ते तिथे खरेदी करतात. आणि तिथे त्यांनी एक चित्रप्रदर्शनी उभी केलेली आहे की जे काश्मीरमध्ये घडलं वास्तव, त्या वास्तवाची माहिती देणारी अशी चित्रप्रदर्शनी आहे. आणि त्या लोकांचे खरे मनापासून आलेले अनुभव आपल्याला तिथे ऐकायला मिळतात. असं जगती एक केंद्र आहे. आणि बलिदान भवन हे एक ठिकाण आहे की जिथे राजौरीपासून जवळ आहे. आणि 1972चं जे युद्ध झालं पाकिस्तानबरोबरचं, जे आपलं युद्ध झालं त्याच्यामध्ये पाकिस्तानी सेना अगदी येणार आपल्यावरती हल्ला करणार. तर अशावेळी जे नागरिक होते तिथले त्या नागरिकांनी ठरवलं की आता आपण ह्या युद्धामध्ये उतरायचं. आणि त्यावेळेला ते पुरे पडणारच नव्हते, सैन्य तर त्यांच्याकडे नव्हतं. आणि अशा वेळेला जेव्हा पाकिस्तानी सैन्य आतमध्ये येईल तेव्हा आपल्या बायकांचं काय होईल ह्या कल्पनेनी तिथल्या बायकांनी आपणहून तिथे जोहार केलेला आहे, आपणहून आपलं त्यांनी बलिदान केलेलं आहे. आणि त्याचं स्मृतीस्थळ म्हणून ते बलिदान भवन आहे. आणि ह्या वर्षी जेव्हा आम्ही त्या बलिदान भवनाला भेट द्यायला गेलो होतो तेव्हा तिथे एक मंदिर उभं केलं आहे त्यांनी. आणि तिथे सत्संगासाठी बायका जमलेल्या होत्या. त्यांना इतकं बरं वाटलं की महाराष्ट्रातनं मुंबईतनं तुम्ही इथं आलायत. आणि त्याच्यामध्ये काही वृद्ध स्त्रिया होत्या की ज्या त्या घटनेच्या साक्षीदार होत्या. आणि हे जे काही वेगळं आहे ना हे आपल्याला ह्या प्रकल्प भेटीमध्ये मिळतं की जे चकचकीत आणि सौंदर्याने नटलेलं जम्मू काश्मीर आहे त्याच्यापेक्षा विदारक आहे, पण मनाला भिडणार आहे. बरोबर. नंदिनी, ते शिक्षणाच्या बरोबरीने येतं ते वैद्यकीय कार्य, तर ते सुद्धा संस्थेमार्फत तिथे केलं जातं, त्याविषयी सांगा ना. वैद्यकीय कार्य म्हणजे मेडिकल कॅम्प आम्ही तिथे घेतो. आणि मागच्या वर्षी आम्ही पहिला मेडिकल कॅम्प घेतला तो श्रीनगरमध्ये घेतला. तर श्रीनगरमधल्या जवळजवळ 10 वेगवेगळ्या खेड्यांमधनं आम्ही तो घेतला. आरोग्य शिबिरं घेतली. तर तिथं जे कार्यकर्ते आहेत आमचे काम करणारे आहेत तर त्यांनी त्या सगळ्या व्यवस्था केल्या होत्या. आणि श्रीनगरमधल्या वेगवेगळ्या घरांमध्ये आमची व्यवस्था केली होती. आणि डोंबिवलीतले अतिशय प्रथित यश असे 8 डॉक्टर आमच्याबरोबर आले होते. आणि त्यांनी आपला 4 दिवसांचा पूर्ण वेळ त्याच्यासाठी दिला. आणि सर्व प्रकारचे नागरिक त्याच्यामध्ये होते. वेगवेगळ्या ठिकाणी आमचे हे मेडिकल कॅम्प्स झाले. आणि
जवळजवळ प्रत्येक त्या मेडिकल कॅम्पवर 100 ते 150 पेशंट्स आम्ही तपासले. आणि आत्ता अदिती सेवा प्रतिष्ठान म्हणून आमच्यासारखंच काम करणारी मनोज नशिराबादकरांच्या ज्या पत्नी आहेत संगीता नशिराबादकर, त्या या संस्थेसाठी काम करतात. तर त्यांनी ही एक मेडिकल कॅम्प आत्ता जम्मूमध्ये घेतला. तर त्याच्यामध्ये सगळ्या महिला डॉक्टर होत्या. बरं. आणि फक्त महिलांच्यासाठी म्हणून तो त्यांनी कॅम्प घेतला. आणि तो कॅम्प अतिशय वेगळा यशस्वी झाला. अशासाठी होता की त्या मेडिकल कॅम्पमध्ये समजा लाईन लावून पेशंट सगळे उभे आहेत, तर तोपर्यंत उरलेल्या लोकांसाठी त्यांनी तिथे वेगवेगळे योगासनाचे वर्ग घेतले. त्याच्यानंतर काही काउन्सिलर म्हणून गेल्या होत्या, तर त्यांनी काही तिथल्या मुलींचे प्रश्न, छोट्या मुलींचे प्रश्न हे सगळे घेतले. ते नोट डाऊन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आणि विशेषतः महिला डॉक्टर आल्यामुळे त्यांना मोकळेपणे आपल्या समस्या खूप सांगता आल्या खूप असतील. म्हणजे प्रत्येक पेशंटला वेगळा वेळ द्यावा लागत होता, की म्हणजे जस्ट त्यांचं काय तपासलंय आणि पुढे गेले तसं नाही, तर त्या बायकांशी बोलणं हा त्यातला महत्त्वाचा खूप भाग होता. म्हणजे शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही दृष्टीने खूप यशस्वी झाला हा कार्यक्रम. नलिनीताई, 2019 मध्ये ही संस्था स्थापन झाली, पण त्यापूर्वी या कामाकडे तुम्ही कशा वळलात? खरं सांगायचं तर आमच्या घरामधनं थोडंसं समिती संघाचं वगैरे वातावरण असल्यामुळे माझे यजमानही ह्या कामामध्ये पूर्ण वेळ काम करतात. आणि हे सगळे संस्कार होतेच की सामाजिक काम करत राहायचं. यजमान चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांच्याबरोबर ऑफिसमध्ये मी काम करत होते. पण नंतर काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मी त्या कामातनं बाहेर पडले. आणि मग एकदमच आमच्या पुढे दोघांपुढेही हा प्रस्ताव आला की आपण जम्मू काश्मीरसाठी काम करू शकतो. दोघांनीही हे काम करायला सुरुवात केली एकत्रितपणे. तुम्ही अतिशय उत्साहाने या सगळ्या प्रकल्पाविषयी, संस्थेच्या कार्याविषयी आम्हाला माहिती देत आहे. आता यानंतरचे आगामी उपक्रम असे काय काय आहेत संस्थेचे? आगामी उपक्रमामध्ये शैक्षणिक उपक्रम तर आमचे चालूच राहतील. आणि आता आम्हाला एकतर तिथे स्मार्ट बोर्ड ही कन्सेप्ट जी आहे आता शाळांमध्ये नव्याने आलेली आहे, तर ते स्मार्ट बोर्ड तिथल्या शाळांसाठी आम्हाला उपलब्ध करायचे आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी तिथं जावं ह्यासाठी आम्ही 3 कार्यक्रम आत्ता डिक्लेअर केलेले आहेत. एक म्हणजे स्टुडंट एक्सचेंज, ज्याच्यामध्ये NCC आणि NSS जे कॉलेजेसमध्ये किंवा शाळांमध्ये आहे, तर त्या मुलांचे कॅम्प्स तिथं घेणं किंवा तिथली मुलं जेव्हा इथे येतील तेव्हा कॉलेजेसमध्ये ते कॅम्प्स घेणं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बाईक रॅली सुरू करतो आहे. सीमा जागरण मंच म्हणून जो जम्मूमधली संस्था आहे, तर त्या संस्था पूर्ण बॉर्डर कव्हर करणारी अशी एक बाईक रॅली काढतात. तर ते इथून मुलांना आपण तिथं घेऊन जायचं आणि ती बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हायचं. आणि भद्रवा म्हणून जे जम्मूमधला जो भाग आहे तो अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला असा सुंदर भाग आहे. तर तिथे काही ट्रेक्स अरेंज करायचे तरुण मुलांसाठी आणि त्या निमित्ताने आपल्या मुंबईतल्या मुलांना किंवा महाराष्ट्रातल्या मुलांना जम्मू काश्मीरची ओळख करून द्यायची, असा आमचा भावी प्रकल्प आहे. खूप छान. या नंतरच्या सगळ्या उपक्रमांसाठी मनापासून शुभेच्छा देते. आता तुमच्या या अनुभवावरून वनिता मंडळाचे जे श्रोते आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मला खूप आनंद होतोय की वनिता मंडळसारख्या प्लॅटफॉर्मवरनं आज मला हे सांगायला खूप आवडेल की हे काम मोठं आहे, नुसत्या एखाद्या संस्थेने करून होण्यासारखं नाही आहे. तर माझं असं आव्हान असेल सगळ्यांना की साधारण 50शीपर्यंत आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या, 55पर्यंत नोकरी वगैरे सगळ्या गोष्टी आपण पूर्ण झालेल्या असतात आणि साधारण 55 ते 60 या वयात आपण रिटायर होऊन पुढे काय याचा विचार करत असतो. ह्याही ऑप्शनचा तुम्ही विचार करू शकता की तुम्ही आमच्या ह्या कामामध्ये कार्यकर्ते म्हणून येऊ शकता. आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असतो आपण, थोड्याशा जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे अजून आपण सशक्त आणि सुदृढ असतो की आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर मी महिलांना असं आवाहन करीन मुख्यतः की हे वेगवेगळे जे ॲस्पेक्ट्स आहेत, महिला विशेषतः करू शकणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये रांगोळी वर्ग आहेत, नंतर गीता प्रशिक्षण वर्ग आहेत, हस्तकलेच्या वेगवेगळ्या वस्तू शिकवण्याचं काम तुम्ही करू शकता. वैद्यकीयमध्ये शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही बाजूंनी काही जर का कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला तिथे देता येत असेल तिथल्या विद्यार्थ्यांसाठी, तर मी सगळ्यांना आवाहन करीन की तुम्ही आमच्याशी संपर्क करा, आमच्याबरोबर तिथं या आणि हे काम करा. मुख्य म्हणजे आम्हाला त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे चांगले शिक्षक हवेत वेगवेगळ्या विषयांसाठी. तर असंही कोणी आपला 1 महिना, वर्ष, 2 वर्ष देऊ शकत असेल तिथे येऊन राहून त्या मुलांना शिकवण्यासाठी, तर त्याच्यासाठी आम्हाला खूप आवश्यकता आहे. अशा कार्यकर्त्यांनी आमच्याबरोबर जोडलं जावं. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वयाच्या एक 50-55 नंतर आपण दुसऱ्यासाठी काय करू शकतो हाही विचार, म्हणजे आता कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर समाजाचं आपण जे देणं लागतो
त्याचं भान येणं हे खूप आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला जी काही मदत जमेल, आत्ता नंदिनी त्यांनी सांगितली त्याप्रमाणे अल्प स्वल्प जे काही करणं शक्य आहे, वेळ देणं असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, तर अशा वेगवेगळ्या संस्थांशी आपल्या महिला, आपले ऐकणारे श्रोते हे निश्चितच जोडले जातील. आज तुम्ही इथे आलात, धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, नाते नंदनवनाशी नंदिनी पित्रे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.